श्रोते हो, आता आपण ऐकूया व्यथा सोलापूर महानगरपालिका परिवहन खात्याची आणि परिवहन खात्याच्या बसेसचे. संवाद, लेखन आनंद लोखंडे, आवाज आनंद लोखंडे आणि सादरकर्ते आनंद लोखंडे. ऐकूया तर मग व्यथा परिवहन खात्याची आणि परिवहनच्या बसेसची. नमस्कार. नमस्कार, बोला, काय म्हणता? काय नाही, निवांत बसलेलं आपलं. कशासाठी निवांत बसताय? तिकडं सोलापूर महानगरपालिकेमध्ये राहू नाही नाही त्या गोष्टी व्हायला लागल्यात. कसल्या गोष्टी व्हायला लागल्यात आणि काय व्हायला लागल्या? काहीही होत नाही. लोक आपली उगाच सांगत बसते ती काय तर आपलं. ती परिवहन खात्याच्या कामगारांनी काही संपच केला म्हणून आता कुठं राहिले तर कामगार आणि किती कामगार? इनमिन 30 गाड्या नाही तर 22 गाड्या चाललेल्या आहेत त्या. त्याच्यामध्ये ड्रायव्हर आपले किती? 22 आणि कंडक्टर 22. राहिला राहता काय? डिझेल भरायला एखादा आणि कॅश घ्यायला एखादा. असं झालं आपलं परिवहन खातं. अहो एकेकाळी परिवहन खात्यामधनं ना सोन्याचा धूर निघत होता, सोन्याचा धूर. परिवहन खात्याकडनं महानगरपालिकेला ना कर्जाऊ पैसे दिले जायचे. असं हे परिवहन खातं आज मोडकळीस येऊन पडले. होय, ते बरोबर आहे. आपण ते काही 2014 साली म्हणतात, म्हणजे 2014 साली काहीतर JNNRUM काय तर सोलापूर महानगरपालिकेला बसेस दिल्या त्या म्हणून. मग दिल्या होत्या की आता पडल्यात की आपल्या राजेंद्र चौक डेपोमध्ये. आज तर आजचं वर्ष किती आहे माहिती आहे का नाही? हा, माहिती आहे की 2024. मग आता झाली किती वर्ष बघा? 2014 ते 2024. मग झालं का 10 वर्ष झाली की. मग आता त्या आरटीओनं रिमार्क मारला म्हणून सांगते ती. परिवहन खात्याचे सगळे ते काय मॅनेजर, अजून काय ते मॅनेजर म्हणून काम करतात का वर्क्स मॅनेजर, ते आणतो सर म्हणून कोणतं आहेत म्हण. आणि ते सांगतात की परिवहन खात्याने चिसी क्रॅक आहे, आरटीओने सांगितलं की बस बंद ठेवा. आज ते सगळं ते आनंद लोखंडे म्हणजे मीच सगळं शहानिशा करायचा प्रयत्न केला. आपण तिथं कुठं काय? आरटीओ म्हणतात की आम्ही असा रिमार्कच दिला नाही, आम्ही बसेस बाद केल्याच नाही. होय, असलं काहीतरी सांगायला लागले ती. डोकं फिरवायचं आपलं. नाही, पत्रकारिता जरा शांत डोक्यानं करायची असते, घाबरायचं नसतंय. आणि कसं आहे माहिती आहे का? लोकसभा आहे, विधानसभा आहे, प्रश्न आहेत, प्रश्न उपस्थित होतात, त्याला 0 आवर काय तर म्हणतात लोक. मग आता आहे की विधानसभेला बी 0 आवर असतो, लोकसभेला बी 0 आवर असतो. आपण कुठला संसद आणि काय म्हणतात त्याला, कुठला आमदार असलं प्रश्न उचलून धरणार आहे ते? आता लय जण आहे ती घ्यावर आपलं बच्चू कडू आहेत. काय करते बघा की आता. आणि प्रहार संघटना त्यांची लय मोठी आहे राव. घाबरायचं नसतंय, नावातच ताकद आहे नुसती. ते बी बरोबर आहे म्हणायचं. अहो त्यांनी ते कलेक्टरच्या बाबतीत तर लय भारी बोललं बघा ते बच्चू कडूनी. म्हणजे कलेक्टरला एवढा पगार कशाला द्यायचा? दिमकतीला गाडी, नौकर चाकर, आणि काम काय करते ती? बघा की आता सोलापूरचाच कलेक्टर आशीर्वाद कुमार काय काम करतो रे? काहीच नाही का? म्हणजे तू काय 2014 पासून बस बंद पडलेल्या आहेत तिथं, नव्या कोऱ्या आणल्या त्या गाड्या आणि तशाच्या तशा लावून ठेवल्या त्या. आणि आज 200 काय ते 2024 उजडलं तरी बी त्या आशीर्वादला काय कळत ना की बस खात्याला काहीतरी आशीर्वाद द्यावा, त्यास बस रस्त्यावर आणाव्यात, लोकांना जरा स्वस्ताचा प्रवास करावा. अहो इतकी लूट चालली आहे का नाही लोकांची, विचारता सोय नाही. म्हणजे काय पांढरा पोळा बसलं काय त्याला मुलतानी बिक्रीला उतरलो की काढा 50 रुपये. पांढरा पोळा बसलं नेहरू नगरच्या अशोक काय ते नेहरू नगरला उतरलं की काढा 50 रुपये. अहो एवढा प्रवास महागाचा कसं काय करायला मार्ग नाही? गोरगरिबांनी काय करायचं मला सांगा? ज्यांच्याकडे पैसे येतं ते आपले पैसे देते, ती नोकर चावकर आणि चालते ती की आपली. मग काय गोरगरिबासाठी बी योजना येते की किती तर सरकारच्या. ग्रामीणला कसं आहे, रोजगार हमी योजना. माहिती आहे आम्हाला, ते काय सांगू नका. रोजगार हमी आणि कामाला कमी असं आहे, आणि द्या दाम. अरे काय तर बोलू नको का, लोक ऐकली म्हणजे पेटून उठतेली. पेटू दे की मग काय असतंय. आला का तिच्या आयला त्याच्या रावणाची लंका जळाली सगळी असं म्हणते ती. अरे कोण मग रामासाठी जळली की हनुमानानं? असं झालं की काम. आता काय करायचं राव? लय बेकार अवस्था होऊन बसली म्हणायची. लय बेकार म्हणजे काय, विचारायला सोय नाही झाली. आणि बस खात्याच्या बसेसचं तर लोक लय वेगळं 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 गणित आहे म्हणते ती. म्हणजे ज्या सुरुवातीला ना बस खातं जरा डबघाईला आल्यासारखं वाटल्यावर सोलापूरच्या तत्कालीन आयुक्तांनी काय केलं, महानगरपालिकेच्या ठाणे महानगरपालिका, डोंबिवली महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, अशा या सगळ्या महानगरपालिकांना का नाही एक विनंती पत्र पाठवलं की आमची खाती डबघाईला आले ते, मग तुमच्याकडल्या काही गाड्या आमच्याकडे पाठवून द्या दान म्हणून. आणि त्यांनी पाठवून दिलं गेलं का? एक एक डझन गाड्या पाठवल्या. ठाणे महानगरपालिका 1 डझन म्हणजे 12 बस झाल्या.
पुणे महानगरपालिका किती पाठवल्या? 12. अरे लोक तर 1 डझन झाल्या. म्हणजे 24 बस आल्या एकदमच, मोठ्या टाटाच्या, आयशरच्या वगैरे काय काय कंपन्या काय माहित ना आपल्याला, पण आल्या त्या 24 बस. अन परिवहनच्या ताफ्यात सोलापूरच्या आल्या त्यावेळेला किती आल्या रे? अरे झाल्या 5-10 गाड्या आल्या. आणि बाकीच्या काय आला का, लोकांनी बाहेरच्या बाहेर नेल्या, आपल्या ट्रक बनवल्या आणि चालू आहे ते की आता सध्या. आता कसं काय बनवते ते ट्रक? लगा ठाणे महानगरपालिकेचे नंबर असतात त्याला, आरटीओचे. पुणे महानगरपालिकेचे नंबर असणार आहेत. काय नाही ती अगदी बनावट कागद करते ती आपली. काय झालं, टेंडर निघलं, कॉर्पोरेशनने टेंडर दिलं, त्याच्यात त्यांनी विकत घेतल्या. असलं काय तर बनवा बनवी. हो लगा ते मराठी चित्रपट आहे नाही, बनवा बनवी. तसंच काय तर गडबडी केल्या असतील बघ त्यांनी. हा करते ती, जाऊ दे सोड, काय करायचं आपल्याला. अरे आपलं काय बघायचं, बामणाचा दक्षिणा घट आहे का बघायचं, विचारायचं. काय विचारतो, पत्रकारितेमध्ये काय ठेवलंय सांग. येलो जर्नलिझम कितीतरी झाली, लोक किती पत्रकार सोलापुरातले कुठे गेले. आता मला एक लक्षात घे, विषय थोडासा वेगळा चालला, वेगळीकडं आपण काय म्हणतात त्याला, ही घसरून बोलायला लागलं बघा, घसरा लागलं बघा म्हणतेली लोक. आपण तसं नाही, घसरा लागलं बिसरा लागलं काय नाही. येलो जर्नलिझम सोलापूरची आपली दलित प्रेस काय झाली माहितीये का नाही तुला? अरे दलित प्रेस म्हणजे दलितांची नावं, बहिष्कृत भारत विरत असली दलित प्रेस नाही. ज्या व्यक्तींनी प्रेस काढल्या ते दलित लोक. आता म्हणजे मंजुळा प्रिंटिंग प्रेस होती बघ सोलापुरात अगोदर, त्याच्यानंतर ती वाघमोडीची वेगळी प्रेस, त्याच्यानंतर ती लय असे दलित पत्रकार. आणि कुठं आहे ते पत्रकार कुठं पत्रक चालायला लागलेली ती दलित पत्रकारिता आणि दलितांची काय अवस्था झाली सोलापूरच्या, हे विचारायला सोय नाही. हे जाऊ दे, ते विषय बाजूला ठेव, ते बघू नंतर. ते R&Dला ना लोकसभेमध्ये चालू आहे ते संशोधन, गेले ते सगळा डेटा कलेक्ट केला. और काय डेटा कलेक्ट करतोय ती बोलायला लागले का नाही आनंद लोखंडे, त्यानं लगा सरळ सरळ सगळ्याची नावं बिवं काय 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 सगळं गोळा करून लगा पाठवून दिले की R&Dला. त्याचा कोण मित्र आहे तिथं लोकसभा टीव्हीला काय तर असलं काय तर ती करते बघ, ती घरात बसून लई येडाय ती. ए अबे येडं म्हणू नको बे, त्यांनी तर केल्यामुळं लय लगा लोकांना लक्षात आलं काय गडबडी व्हायला त्या. अबे त्याला स्मशानात नेलते म्हणा गेले रिक्षामध्ये घालून, राग करायला विद्युत दाहिनीचं. होय ह्याच्या लई वेगळंच गोष्ट आहे की रे ही. हा मग काय वेगळी म्हणजे काय, लय वेगळी गोष्ट आहे. ए लोखंड्या बोल की बे, काय झालं? काय नाही, काय कशासाठी बोलतोय, तुम्ही सांगितलं की आत्ता, अजून काय सांगायचं? अबे ते बस खात्याचं काय सांगायला लागला होता सांग की, कशाला घाबरायला लागला? कोण घाबरतंय? घाबरायला इथं काय काय बापाची पेंड आहे का कोणाच्या घाबरायला काय तर नाटकं करायला? हो नाटकं करत नाही बघ, मी नाटकं करत नाही काय नाही. तुला सांगतो 2014ला JNN मधून बस दिलत्या, ते निशान कंपनीच्या बस होत्या. 100 बस होत्या, 100पेक्षा जास्त बस शासन देऊ शकत नाही, हे लक्षात घे. मग निशान बस गेल्या कुठं? 10च बस आहे ते की सब डेपो मध्ये. बोल की लोखंडे आता काय झालं? कुठे गेलं मला का माहित आहे? मी का बस खात्याचा मालक आहे का? बस खात्याकडनं काय 4 पैसे घेतलो मी का सांगायला कुठं काय? हे गेले नाही बस, ते कुठं बाहेरच्या बाहेर चालवा लागले असते आई घाली. लय सोलापूरची इबलीस आहे ती. अबे सोलापूरच्या नावाखाली बाहेर जेवून जगा लागले ते आई घाल्या. तू नीट सांगू नको, मी आनंद लोखंडे बोलतो. ऐकायचं असलं ऐक, नाही तर विषय सोडून दे आपला. अवघं चर्चेला असली चर्चा नसते. मग काय करायचं सांग? काय करायचं? करणारी करते काय नसतंय दुनियाचं. आंबेडकरांचे संविधान कसलं खतरनाक आहे आंबेडकरांनी दिलेलं आहे. 4 स्तंभ 4 लक्षात घ्यायचं. एक स्तंभ जरी कोलमडून पडला तर लगेच 4था स्तंभ उठून उभा राहत असतो. ही असली जबरदस्त हे आहे, म्हणजे इथली व्यवस्था आहे भारतातली, लोकशाही म्हणतात त्याला. अबे लोकशाहीनं लोखंड्या, लोकशाही मार्गानंच लोकांचे मर्डर करायला लागले लोक, कागदावर मारायला लागले. तू मेला आहे गेल्या इथं कुठली नोकरी म्हणून हाकलून द्यायला लागली ती. देऊ दे की मग, काय चांगलीच गोष्ट आहे की, त्यात वाईट काय? हे विषय सोडून द्या भे, पुढचं बोला सरळ सरळ. काय बोलायचं सांग, काय पाहिजे माहिती पाहिजे तुला बस खात्याची? काय बस खात्याची? बसेस येणार कधी येत काय होणार आहे कधी? ते बस बीस येणार नाही तर. आता जे ही बस सांगा लागलेत का नाही सगळे, ते गुंड सर, त्या अंटत सर वगैरे, ते काय नाही सगळं बकवास आहे. बकवास म्हणजे काय, 80 रुपये प्रति किलोमीटरनं बस भाड्यानं देणार आहे. JBM नावाचं कंपनी आहे, त्या कंपनीला ना भारत सरकारनं कॉन्ट्रॅक्ट केलं आहे. आणि 80 रुपये प्रति किलोमीटरनं ते बस धावणार. ते बसमध्ये बी सुद्धा 12 मीटर, 9 मीटर, 6 मीटर असे प्रकार केलेले आहे. ते 6 मीटर म्हणजे आपली मिनी बस टाटाची चालते का ना रस्त्यावर, ती बस बघ. हां बरोबर आहे. मग 80 रुपये प्रति किलोमीटर म्हणल्यावर का किती होते सांग? आणि दिवसातून किमान 200 किलोमीटर त्या बसनं रनिंग दिलं पाहिजे, अशी त्यांची अट आहे. आणि जे सगळे पैसे होतील 200 किलोमीटरचे, तेवढे सगळे महानगरपालिकेनं भरायचे. आत्ताच त्याला जे पगार महाराष्ट्र महानगरपालिका देते, तर लोकांच्या डोक्यावर एवढं मोठा महसूल लादा लागले ते मिळकत करायचा. हे बसची लफडी झाल्यावर तर तिच्या आयला त्याच्या लोकांनी मिळकत कर म्हणजे यांना घरं भरून काय ते घरं विकून पैसे द्यायचे वेळ येईल.
ते जाऊ दे सोड. ते अशोक लेलँडचं काय लपडं झालं बे लोखंड्या, ए काय नाही बे. अशोक लेलँडचं ना त्यांनी काय केले, बसेस आले तसेच ठेवले त्यांनी बसेस. ते मला वाटतंय 80 बस आहेत का नाही निशांच्या, ते बाहेर कुठं तर चालवा लागले तिकडून निशांच्या एसी बसेस, वॉल्वो बस. आणि मग त्या बदल्यात तर त्यांनी काय केले, वॉल्वोचं किंमत जास्त आहे, मग ते कमी किमतीतल्या अशोक लेलँडच्या बसेस आणून दिले असतील. 100 तिथं 200 बसेस देतो आम्ही घ्या, पण वॉल्वो आम्ही तुम्हाला देत नाही, आमच्या आम्ही बाहेर चालवतो, पैसा करतो, असं काय तर झालं असेल. आयला ही लोकशाही आहे कळला, ठोकशाही आहे का काय म्हणायचं ह्याला. अरे तसंच आहे. ह्याच्यात काय करते ती माहिती आहे का, हिना कारण त्या काँग्रेस पक्षाचं, राष्ट्रवादीचं, सेनेचं उगाच राजकीय पक्षाची नावं घेते ती. हरामखोर साली हे असले लफडे करणारे, ज्याला आर्थिक घोटाळे करणारे म्हणतात असं. आणि काय करते ती माहिती आहे का, ते आता तर नवीनच उद्योग बुडाला. ट्रेझरीच्या लोकाला, कारकून लोकाला हाताशी धरते, त्यांच्या बायका उचलून ने, त्यांची लेकरं उचलून ने, आणि उगाच एनजीओची नावं देतात. हो ह्या एनजीओचं खातं आहे ह्याच्यावर एवढे टाक, ह्या एनजीओचं खातं आहे त्याच्यावर तेवढे टाक. आयला आमचं भारत सरकारला का म्हणजे नरेंद्र मोदीचं सरकार काय झोपा घ्यायला लागलं काय रे. अरे काय बघ, लोखंड्याला विचार, सांगते बघ ती लोखंड्या लय बेकार सांगते बघ. ए लोखंड्या बोल बे, आई घाल्या. अबे शिवाय देऊ नको, माधरचोत चालल्या, तुला अक्कल आहे का थोडी तर. हा, अबे पीएम सरकार आहे, कळलं का नाही तुला, नरेंद्र मोदींचं सरकार आहे. असली झोप काढायला लागलेत ना त्यांना, जागून जरी असं काय म्हणतात त्याला, हलवून जरी उठवलं का नाही तर ती उठत नाही ती रे, निवांत झोपलेली आहे ती. काय करतात करू दे ना तर मरू दे म्हणते ते. कारण काय आहे, त्यांना फक्त त्यांची खुर्ची प्यारी आहे, त्यांना जनता नको आहे, जनतेच्या सोयी सुविधा नको आहे. हा मला सांग ना, किती योजना झाल्या आणि किती लोकांपर्यंत पोहोचल्या, ह्याची शहानिशा ह्या नरेंद्र मोदी सरकारनं संबंधित मंत्रालयाने कधी केली का विचार की. अरे कितीतरी तक्रारी केलेल्या आहेत रे मी, कितीतरी. त्या प्रत्येक तक्रारीला कचऱ्याचं टोपलं दाखवते ती. इथे येते आशीर्वाद जवळ, आशीर्वाद घेतो आणि आपला कचऱ्याच्या टोपलीत टाकतो. आशीर्वाद म्हणजे आता काय कलेक्टर, सगळ्या गोष्टीला जबाबदार असणारा माणूस. मग आता मला एक सांग, त्या अशोक लेलँडच्या बस येणार आहेत का नाही त्या, काय कोर्टाचा निर्णय विरोधात गेला कॉर्पोरेशनच्या. 40 कोटी रुपये भरा म्हणा लागले ते अशोक लेलँड कंपनी. आणि मग 40 कोटी आता देणार कुठनं, ते काय कॉर्पोरेशनच्या तिजोरीतनं देते ती. मग कॉर्पोरेशनच्या तिजोरीत हे काय आपले सगळे घरातला पट्टी, घरपट्टी, मिळकत कर, हे असल्या ह्याच्यातून पैसे गोळा करणार आणि देणार. ना पोटाला ना पाटीला ना लोकाच्या पोटाला ना काहीतरी गोरगरिबाला मदत, असलं काहीच नाही. उलट पिळवणूक गोरगरिबाची. झोपडपट्टीचं पाणीपट्टी वाढवली, झोपडपट्टीची लाईट बिल वाढवली, आणि सर्वसाधारणपणे एका घराला 3,500च्या ऐवजी आता 4,500 पाणीपट्टी आकारणार. अरे म्हणजे शेवटी हे सामान्य जनतेचीच पिळवणूक, सामान्य जनतेची नाही, गोरगरिबापासून श्रीमंतापर्यंतची सगळ्याची पिळवणूक करायला लागली ती. आणि इंडस्ट्रीयल औद्योगिक आहे का नाही, त्यांचं तर विचारूच नको. डोक्याला हात लावून बसले ती लोक. आला का एवढं लाईट बिल कुठं भरायचं, एवढं ते यायला मिळकत कर कसा भरायचा, प्रॉपर्टी टॅक्स कसा भरायचा, लय म्हणजे लय प्रश्न. आणि महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी म्हणजे संबंधित या गोष्टीला काय जबाबदार असणारा माणूस काय करतो, अरे काहीच करत नाही. महानगरपालिकेचे किती लोकांनी टॅक्स भरला, ज्यांनी टॅक्स नाही भरला त्यांच्यावर कारवाई केली का, त्यानं नाही केली. मग त्याच्यावर बडतर्फीची कारवाई का करू नये भारत सरकारनं, महाराष्ट्र शासनानं, आणि नागरिकांनी का मागणी करू नये. हा अक्रियाशील अकर्तव्यदक्ष अधिकारी आहे, याला घरी हाकला, अशा मागण्या का करू नये. हा ते पण बरोबर आहे तुझं म्हणणं. लोकशाहीच्या चौथ्या काय त्याला म्हणतात का, मला बोलायला बी ना नीट. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभानं ना ही मागणी जरूर करावी आणि मांडावी. कुठलं मांडतंय ती, एकटं लोखंडे लिहितंय तर त्याला म्हणते त्याच्या पेनानं काय होणार आहे, आणि ती कुत्र्यासारखं भुकते. अरे त्याचा बाप त्याला म्हणतोय काय, काय करताय ती, भुकतंय नुसतं, कुत्रा आहे ते. आता अशी जर त्याची अवहेलना होत असेल, अरे ते अवहेलना व्हायचं बी कारण आहे का. आणि असलं कारण आहे त्याची शैक्षणिक गुणवत्ता का, ती MSc आहे, MEd आहे, आणि परत MA मास कम्युनिकेशन म्हणजे जर्नलिझम मधली पदव्युत्तर पदवी आहे. एवढं सगळं असून आज ते अन्नाला मोताचं आहे बघ. आणि मग पंतप्रधान जे सांगतोय सगळ्यांना नोकरी देणार, कुणाला नोकरी दिली रे पंतप्रधान. हा नरेंद्र मोदी साहेबा, कुणाला नोकऱ्या दिल्या तू, जरा सांग जरा नीट. लोखंडीची व्यथा काय जरा ऐक जरा, म्हणजे कळेल तुला कसं आपण खुर्चीवर बसतो काय करतो आणि काय होत असतंय. काँग्रेस पक्षाची, राष्ट्रवादीची, मनसेची विनाकारण हेळसांड करायचं काम हे आपलं भाजपचं नरेंद्र मोदी सरकार करते. काय झालं, जे काय वाईट केलं ते काँग्रेसने केलं, जे काय वाईट केलं ते राष्ट्रवादीने केलं. अरे असं असतं का कुठं. हा एकेरी बोलायची वेळ यायला लागली. उद्या लोक येऊन ना, मी पत्र लिहिलेलं आहे बघा, जरा ईमेल काढून बघा पीएमचा आणि प्रेसिडेंटचा, काय लिहिलेलं आहे वाचा जरा. त्याच्यात मानवी बॉम्ब होऊन तुमच्या कार्यालयात येऊन फुटेन हे लिहिलेलं आहे का नाही बघा. जर पोटाला अन्नच मिळणार नसेल तर ह्या गोष्टी करायला काय मागं पुढं बघायचं आहे. बरोबर आहे ना मित्रांनो. हे लोखंड्या एकदम एक नंबर, घाबरायचं अजिबात नाही. हा चल, मी काय म्हणतो माहिती आहे का,
तू ते गाणं लोकाला ऐकवतो का ना? लोकाला ऐकत नसतो मी स्वतः ऐकत असतो. काय तेच काँग्रेसचं सरकार लहान आहे हे गाणं ऐकवत असतो, हे लक्षात घ्या. आणि पवार साहेबांना आणि शिंदे साहेबाला केंद्रात नुसती सत्ता असलीच पाहिजे अशा स्वरूपाचं आमचं सगळं कामकाज चालू झालेलं आहे. तुम्ही बी सुरू करा बरं का. ए मित्रांनो, ऐका जरा एवढं ह्यावरी काय अबकी बार मोदी तडीपार एवढंच लक्षात ठेवायचं. काय म्हणतो मी, रिझर्वेशनच्या कागदपत्रावर नोकरी करणाऱ्यांना तडीपार जर करत नसेल मोदी, तर मोदीला तडीपार करा. माझ्या दलित मित्रांनो, एवढं एकच वाक्य लक्षात ठेवा, अबकी बार मोदी तडीपार, लाना है काँग्रेस की सरकार. धन्यवाद.